साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीमध्ये आज महापरिक्रमा महोत्सव पार पडतोय आणि 14 किलोमीटरची सगळी ही परिक्रमा असणार आहे। साई परिक्रमा असेल, ज्याच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला सध्या लाखो भाविक हे शिर्डीमध्ये आलेले आहेत। ग्रीन अँड फाउंडेशन, शिर्डी ग्रामस्थ, नगर परिषद, पोलीस, महसूल विभाग आणि साई भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। पहाटे 5:30 वाजता खंडोबा मंदिर इथे आरती झाली, परिक्रमेचा प्रारंभ झालाय आणि दुपारी महाद्वार 4 समोर सांगता समारंभ होणार आहे। समारंभाच्या शेवटी प्रत्येक भाविकाला साई संस्थांकडून बुंदी प्रसाद दिला जाईल। या परिक्रमेसाठी महाराष्ट्र शिवाय महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अगदी देशभरातून विविध भागातले भाविक शिर्डीमध्ये सध्या दाखल झाले। हे दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजच्या माध्यमातून। तुम्ही सुद्धा शिर्डीतल्या साईबाबांचं घरबसल्या दर्शन घेऊ शकताय। तर दुसरीकडची जी दृश्य आहेत ती जी परिक्रमा आज पार पडतेय त्याची आहे। सकाळी 5:30 वाजताच खंडोबा मंदिरामध्ये आरती झाली आणि त्यानंतर परिक्रमा सुरू झालेली आहे, त्याचे दृश्य आपण बघतोय। विद्युत रोषणाई केलेला, फुलांनी सजवलेला हा रथ आहे आणि लाखोंच्या संख्येने साई भक्त हे सध्या शिर्डीमध्ये आलेले आहेत। ही परिक्रमा आज पार पडणार आहे। 14 किलोमीटरची परिक्रमा असणार आहे, ज्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि संध्याकाळी 4 वाजता त्याचा सांगता समारंभ होणार आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। प्रशांत, काय सध्या नेमकं वातावरण आहे भाविकांमध्ये सध्या शिर्डीत आणि ही परिक्रमा पुढे नेमकी कशी जाणार आहे? आता खंडोबा मंदिरापासून पुढे निघालेली बघा सरकारने केलं मी प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? माझं डिस्कनेक्ट केलं ना आता मी। सध्या आपण ही दृश्य शिर्डीतली बघतोय। साईंची महापरिक्रमा आहे ही। शिर्डीमध्ये साईंचा 14 किलोमीटरचा हा महापरिक्रमा सोहळा पार पडतोय। पहाटे 5:30 वाजता खंडोबा मंदिरामध्ये आरती झालेली आहे आणि महापरिक्रमेचा प्रारंभ झालाय। दुपारी महाद्वार 4 समोर महापरिक्रमेचा सांगता समारंभ सुद्धा होणार आहे। 14 किलोमीटरच्या या परिक्रमा मार्गावर 15 ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या गेलेल्या आहेत। भाविकांसाठी 13 रुग्णवाहिका, 5 वैद्यकीय पथकं आणि 100 पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची व्यवस्था आहे। 80 ठिकाणी ग्रामस्थ भाविक यांच्याकडून चहा, नाश्ता, विविध पेय, फळं आणि पाण्याची मोफत सोय केलेली आहे। परिक्रमेमध्ये 15 राज्य आणि परराज्यातील लहान मोठे रथ सहभागी झाले। महाविद्यालयाचे 1000 विद्यार्थी सुद्धा स्वयंसेवक म्हणून इथे सेवा देत आहेत। रतलाममधील 500 भाविक रथ, छत्र, चामरं घेऊन सहभागी झालेले आहेत। आरोग्य विभागाचा आरोग्य रथ सुद्धा या परिक्रमेमध्ये सहभागी झालेला आहे। समारंभाच्या शेवटी प्रत्येक भाविकाला साई संस्थांकडून बुंदी प्रसाद दिला जाईल। आज महापरिक्रमा सोहळा पार पडतोय आणि त्यासाठी सध्या असंख्य भाविक इथे शिर्डीमध्ये आलेले आहेत। तुम्ही सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून साईबाबांचं घरबसल्या दर्शन घेऊ शकताय। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। प्रशांत, नेमकं शिर्डीमध्ये काय भाविकांमध्ये वातावरण पाहायला मिळते? आता सध्या परिक्रमा कुठपर्यंत पोहोचली आहे? सध्या परिक्रमा जी आहे, काही भाविक जे आहे ते परिक्रमाच्या एकदम सुरुवातीला जे होते ते सध्या कमलाकर कोते यांची जी वस्ती आहे, ज्या ठिकाणी शिर्डी पिंपळा रोड छेदतो त्या ठिकाणच्या आसपास हे भाविक पोहोचलेले आहेत। अद्याप जो मुख्य रथ आहे तो मुख्य रथ ही माग आहे आणि अनेक भाविक जे आहेत ते या परिक्रमेत सहभागी झालेले असल्याने हे भाविक, काही भाविक पुढे चालतायत, काही भाविक रथाबरोबर चालताय। आता सुरुवातीला जो उत्साह होता भक्तांचा तोच उत्साह अजूनही टिकून आहे। बरोबर 5:30 ला जी आहे ही परिक्रमेला जी सुरुवात झाली होती, 14 किलोमीटर जे भाविक आहे हे सगळे पायी चालणार आहेत। भाविकांनी आज परिक्रमेला मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। विशेष करून जर बघितलं तर महिलांची जी संख्या आहे ती खास करून मोठी आहे। अनेक महिला ज्या आहे आपल्या तान्ह्या बाळाला पाठीवर बांधून ह्या परिक्रमेत सहभागी झालेले आहेत। अनेक लहान मुलं जे आहेत ते परिक्रमेत सहभागी झालेले आहेत। दुसरीकडे जर बघितलं
तर तरुणाईचा पण जो ओढ आहे तो परिक्रमेसाठी आहे. अनेक देशभरातल्या विविध भागातून भाविक जे आहेत ते खास आज शिर्डीच्या परिक्रमेसाठी सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. परिक्रमेला सुरुवात होतात साईनामाचा गजर करत साईनाथाचा जो रथ आहे तो रामगिरी महाराज साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर यांनी ओढण्यास सुरुवात केली. सकाळी 5:30ला बरोबर हा जो रथ होता तो खंडोबा मंदिरापासून निघाला. खास रतलामवरून आलेले छत्र चामर आणि दाक्षिणात्य वाद्य या परिक्रमेचं आकर्षण ठरत आहे. परिक्रमा काय तर साईबाबांनी या शिर्डीला हैजापासून रोखलं होतं. शिर्डीच्या सीओवर जे आहे 14 किलोमीटरवर बाबांनी पीठ दळून टाकलं होतं आणि त्यामुळे शिर्डी वाचली होती असा भक्तांचा धारणा आहे. त्यामुळे गेल्या 6 वर्षापासून या ठिकाणी या परिक्रमेची सुरुवात करण्यात आलेली आहे. ह्या परिक्रमेला दिवसेंदिवस जे आहे ते अधिक महत्व येत आहे, अधिक गर्दी होताना दिसते. रिद्धी याचा सांगता समारंभ सुद्धा साधारणपणे दुपारच्या दरम्यान होणार आहे असं समजतंय प्रशांत. तर त्याचा नेमका कशा पद्धतीने विधी पार पडतील, त्याची नेमकी काय प्रक्रिया असेल? ही परिक्रमा जी आहे ती एअरपोर्ट रोडने शेवटी साई मंदिर च्या बाजूला जो शताब्दी मंडप आहे त्या शताब्दी मंडपातील त्या ठिकाणी पुन्हा एक आरती केली जाईल. सकाळीही ज्याप्रमाणे गंगा आरती केली जाते त्याप्रमाणे रथाची आरती केली गेली आणि त्यानंतर 12च्या दरम्यान साधारणतः ही परिक्रमा जी आहे ती परिक्रमा साई मंदिर परिसरात पोहोचल. परिक्रमा लवकर पोहोचली तर त्या दुपारची जी आहे साई मंदिराची आरती होईल किंवा दुपारच्या आरतीनंतर परिक्रमा पोहोचल. कारण की भाविकांचा जो चालण्याचा वेग आहे तो कमी जास्त असतो. त्यामुळे परिक्रमा समाप्तीचा जो वेळ आहे तो मागे पुढे होऊ शकतो. अनेक भाविक जे आहेत ते परिक्रमा शेवटपर्यंत करत असताना दिसून येत आहे. महिला ज्या आहे महिला खास करून सकाळी आपलं सगळं आवरून या परिक्रमेत सहभागी झालेल्या आहेत. एकंदरीतच बघितलं तर शिर्डीत आज मोठा उत्साह दिसून येत आहे. जी प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी. दिवसभरात वेळोवेळी तुमच्याकडून पुढचे तपशील घेऊच. आपण ही नुकतंच दृश्य पाहिली जी महापरिक्रमा शिर्डीमध्ये पार पडते, ज्याच्यासाठी हजारो भाविक सध्या शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत. त्याची दृश्य पुढारी न्यूजवर आपण पाहत होतो. शिवाय साईबाबांचं सुद्धा समाधीचं दर्शन तुम्ही घर बसल्या घेऊ शकताय. आपण सध्या ही दृश्य पाहतोय. एकीकडे साई मंदिरातली दृश्य आहेत. साई महापरिक्रमा आज आहे आणि त्यानिमित्तानं या सोहळ्यासाठी असंख्य रथ अगदी राज्याच्या बाहेरून सुद्धा अनेक भाविक इथं दाखल झालेले आहेत आपल्या रथांसह. आणि आज दिवसभर हा सगळा महापरिक्रमेचा उत्साह शिर्डीमध्ये पाहायला मिळणार आहे.